अंगणवाडीतील चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील अंबोडे गावात अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खराब अंडी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। महिला आणि बाल विकास विभागाच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना सकस आहार दिला जातो, मात्र अंबोडे येथे या आहारातील अंडी खराब असल्याचं पालकांच्या निदर्शनास आलं। याबाबत जाब विचारण्यासाठी गावचे सरपंच राजेंद्र निकुळे आणि काही महिला आपल्या मुलांसह अंगणवाडीत गेल्या होत्या। यावेळी अंगणवाडी सेविकांनी अंड्याच्या गुणवत्तेबाबत समाधानकारक उत्तर न देता आम्ही अंड्यांच्या आतमध्ये घुसून बघू का असं म्हटल्याचा आरोप सरपंच राजेंद्र निकुळे यांनी केलाय। राजेंद्र प्रभाकर निकुळे, लोकनियुक्त सरपंच आंबोडे। आज आंबोडे गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाच्या मुलांना आहार देण्यात आलेला आहे। गावातील महिलांनी घरी दिलेल्या आहारामध्ये लक्षात आल्यानंतर सर्व महिला व बालक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आले। त्यांचे मिळालेला आहार बघितल्यानंतर मला सुद्धा तो एकदम अतिशय म्हणजे खूप वेगळं वाटलं। त्याच्यानंतर आम्ही सर्व लाभार्थी आणि महिला आम्ही ग्रामपंचायतमधून अंगणवाडी केंद्रामध्ये गेल्यानंतर अंगणवाडी सेविकांना आम्ही विचारलं की बाबा ह्या अशा पद्धतीचा आहार तुम्ही मुलांना का दिला? तर अंगणवाडी सेविकेने मला असं पद्धतीने उत्तर दिलं की अंड्यामध्ये आम्ही घुसून बघू का? म्हणून माझा प्रश्न आहे की जो आहार दिला जातो तो घरी जाऊन खाण्यासाठी दिला जातो की अंगणवाडी केंद्रामध्ये बसून खाण्यासाठी दिला जातो? याचा सुद्धा आता आम्हाला प्रश्न पडलेला आहे। लहान मुलांना दिला जाणारा आहार खाण्यायोग्य आणि दर्जेदार असणं अपेक्षित असताना या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे। अंड्याची गुणवत्ता, त्यांची साठवणूक, वितरणाची नोंदवही आणि संबंधित अभिलेखांची तातडीने तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। आता या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी होते का आणि दोषी आढळणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, सुरगाणा, नाशिक।